रसिको हो, आपल्या आजच्या या स्वर महोत्सवातील पहिलं सादरीकरण अप्रतिमरित्या सादर झालेलं आहे. हार्मोनियम वादक जोडीने अगदी दिमाखात कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. तर आता मी रंगमंचावर आमंत्रित करते ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट बघत आहोत, सुप्रसिद्ध गायिका सावनी आणि त्यांची शिष्या ओवी. काय? मी सांगितलं होतं की आमचा परफॉर्मन्स पुढे ढकलायला. नको. एक शेवटचा घाल माझ्यासाठी प्लीज. नको 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 प्लीज. ओवी काकू, मला बाबाची आठवण येते, त्याला फोन कर ना. बाळा, तू बघितलंस ना, सकाळपासून मी त्याला किती कॉल ट्राय करते, त्याचा फोनच लागत नाहीये. पण ऐक, अजिबात काळजी करू नको. त्याने तुला प्रॉमिस केलंय की नाही? हो. मग तो नक्की येणार तुझ्या कार्यक्रमाला. नको काळजी कर. चला आता एक घास खा. नको 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 हट्टी. थोडं हा गेलं. बस 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 दादा. ये बाय. दादा 5 मिनिटं इथेच थांबा, मी हिला पटकन सोडून येते आत. हं? जायचं? अमृताबाईनी बबलू, बबलू मला सांग आधी, सारंग कुठे? मला सकाळपासून कॉल करते, त्याचा फोनच लागत नाहीये. तो हिला ओवीला घ्यायला आला सुद्धा नाही. अगं वहिनी, सारंग ट्रॅफिक मध्ये म्हणून फोन लागत नाही. पोहोचेल, 10 मिनिटात पोहोचेल. बाबा नक्की येणार आहे ना, नाहीतर माझं गाणं चुकवेल तो. अगं ओवी बाळा, छोट्या कोकिळीचं गाणं सारंग बाबा काय अख्खं जग ऐकायला येणार आहे. तू का टेन्शन घेऊ नकोस. हो वहिनी, घरी गेलो होतो. घरचं वातावरण खूप गरम झालंय. ती मोनिका वहिनी लालून बसली आणि तिला तर मॅडम रागात. नक्की काय झालंय? बबलू काय सांगू तुला, घरी खूप मोठं महाभारत घडलंय. त्या मोनिकाने खूप छळलंय ओवीला. बरं ते सगळं जाऊ दे, नंतर सविस्तर सांगेन तुला. ठीक आहे. आता आपल्या ओवीचा कार्यक्रम महत्वाचा आहे. ओवी बाळा, मला खरंच आवडलं असतं तुला स्टेजवर गाताना बघायला, पण मला घरी जावं लागेल. सॉरी. मस्त गाणं गा. अजिबात घाबरायचं नाही आणि कसलाच विचार करायचा नाही. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. चला 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 चला. बाय बाय. द्या बॅग, द्या बॅग. बबलू काका, ही बॉटल कोण उचलणार? अरे बॉटल पण उचलणार आणि तुला पण उचलणार. बाय बाय. चल चल चल, उशीर झाला ना तर मला गाणं गावं लागेल. फोन आला. अरे सारंग बाबाचा फोन. अरे सारंग दादा, तू हायस कुठे आणि फोन का बंद आहे? बरं ठीक आहे, बॅटरी होती. ठीक आहे, तू एक काम कर, लवकर पोच. हा पोच. तुमच्या समोर येत आहे सावली मॅडम आणि त्यांची शिष्या ओवी. बबलू काका, माझ्या नावाची अनाउन्समेंट झाले, मी जाते. बाबाला लवकर यायला सांग. हे ऐकलंस ना, लवकर पोच. चला तर मग जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. चला का ताई, माईक. नमस्कार रसिका प्रेक्षक हो, खरंच माफ करा पण मी तुमच्यासमोर एक महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे माझ्यासोबत जी गाणार होती माझी शिष्या ओवी, ती आली नाहीये वेळ. त्यामुळे आम्ही आत्ता परफॉर्म नाही करणार आहोत. त्यासाठी आम्ही तुम्हा सगळ्यांसमोरच दिलगिरी व्यक्त करतो. आपण पुढील परफॉर्मन्सला सुरुवात करतो. पण टीचर, मी आले. ओवी, 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 ग इतक्या लेट का आलीस तू? कुठे होतीस? काय झालं? टीचर, मला खोलीत बंद करून ठेवलं होतं. दरवाजाला कुलूप लावलं.
मला खूप भीती वाटत होती. ओवी एक मिनिट हा. रसिको, माझी शिष्या ओवी आली आहे. तिला फक्त 2 मिनिटं लागणार आहेत तयारीसाठी. खरंच माफ करा, पण मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की 2 मिनिटात आम्ही परफॉर्म करू. थँक्यू. ओवी, बाळा काय झालं? कोणी कोंडून ठेवलं होतं तुला? आणि तुझे बाबा का नाही बोलले काहीच? बाबा असतं तरी झालंच नसतं, पण तो नेमका कामासाठी बाहेर गेला होता. पण टीचर, तो येणार आहे इकडे. तो आल्याच्या नंतर आपण गाणं गाऊ शकतो का? ओवी बाळा, आपलं नाव अनाऊन्स केलं अगं स्टेजवर. आणि ना या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होतं आहे. आपण एक काम करूयात, आपण तुझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग नंतर तुझ्या बाबांना ऐकवूयात. काय वाटतंय तुला? डन. रेडी आहेस? रेडी. गुड गुड. चल. काय रे, काय झालं? हाय, काहीतरी टोचला असतो की मला. चप्पल का? देव पावला, वेळेत पोचलं. कारण मला निघायचंय ना, अर्जंट काम आहे, वकिलाला भेटायचंय. तुम्ही निघा. अरे कधी पण ओवीचा कार्यक्रम चालू होईल. जाऊ 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 जाऊ. ओ मालक, चला. आता काय झालं? परत टोचला. तू ये इथे वरती खांद्यावर बस. हा. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई होनिया. मन उभे विटेवरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी.